प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं असल्यामुळे पवार गटाचे खासदार फोडण्याचा हा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांची बैठक घेणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा अजित पवार भेट घेण्याची शक्यता. शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा होणार, तर प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात सुद्धा मोठा निर्णय होण्याची यामध्ये शक्यता. मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर होतोय. मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर, संजय राऊतांचं आणखी एक वक्तव्य. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली. मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. वाल्मिक कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप. पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यशाळांमध्ये फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक. संयुक्त संसदीय समितीची आज बैठक होणार. महाराष्ट्रातनं श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनिल देसाई या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता. पालिका निवडणुकांच्या आधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद. बॅनर काढल्यानं समाधान सरवणकर संतापले. हप्ते घेणाऱ्या आमदाराचं ऐकून कारवाई करणार का, समाधान सरवणकरांचा अधिकाऱ्यांना सवाल. टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे 1000 कोटींची फसवणूक. फसवणुकीचा आकडा 8 ते 10,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता. मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक. कंपनीचा संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याचा संशय. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे, तर मेजोनाईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक. नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघरमध्ये सिडकोची ही घरं. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांचं सुद्धा आता घराचं स्वप्न पूर्ण होणार. विधानसभेला पराभूत झालेल्या आणखी 12 उमेदवारांची हायकोर्टात याचिका. वसंत पुरके, रमेश बंग, सलील देशमुख, जयश्री शेळके यासह 12 जणांच्या याचिका. महाविकास आघाडीच्या 20 पेक्षा जास्त पराभूत उमेदवारांच्या हायकोर्टात याचिका. प्रकृतीच्या कारणास्तव आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन. आसाराम बापूला सदर कालावधीमध्ये अनुयायांना भेटता येणार नाही. कुख्यात गुंड अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून ही संचित रजा मंजूर. प्रेम प्रकरण समजल्यामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं. संभाजीनगरातल्या ऑनर किलिंगचा व्हिडिओ समोर, तर आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात. पुढील तपास सुरू. नागपुरात सप्टेंबरमध्येच 3 जणांना HMPVची लागण. उपचारानंतर 3ही जणांना रुग्णालयातनं डिस्चार्ज. HMPVमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. दुबईमध्ये साऊथचे सुपरस्टार अजित कुमार यांचा भीषण अपघात. कार रेसिंग प्रॅक्टिस दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती. अभिनेते अजित कुमार अपघातातून थोडक्यात बचाव. फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठा बदल. थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम आता बंद. त्याऐवजी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार. युजर्स आता स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता. विकास दर हा 6.4% घसरणार. केंद्र सरकारच्या सांख्यिकी कार्यालयाचा अहवाल. काल तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपामध्ये 126 जणांचा मृत्यू, तर 188 जण जखमी.